त्यांची खास मोहम्मद रफी या कलाकारावर त्यांचं इतकं निस्सीम प्रेम आहे की त्यांच्या गाण्यांच्या ट्रॅकवरती म्हणजे त्यांनी त्यांच्या गाण्यांचा खूप अभ्यास केला आहे. त्यांच्या ट्रॅकवरती काही त्यांच्याबरोबर 2 सहकलाकार पण आहेत. तर ते ट्रॅकवरती आपल्याला आज इथे सगळ्यांना गाणी ऐकवणार आहेत. हिंदी चित्रपट संगीतातली काही जुनी चांगली गाणी आज आपल्याला ऐकण्याचा योग इथे आहे. तो यानंतर लगेचच कार्यक्रम सुरू होईल. हॅलो. आता अंजलीने सांगितलं आपले A4 मधले माननीय श्रीयुत भास्कर वाळिंबे यांचा जुनी फिल्मी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात फॉरेस्ट ऑफिसरची छाप असली तरी त्याच्यात एक हळूवार तरल हौशी गायकाची रुपेरी किनार सुद्धा आहे. आज त्यांच्या शब्दसुरांच्या सुरेल गाण्यांनी तृप्त होऊन नवीन वर्षाचे स्वागत करूया. आणि आता श्रीयुत महाले यांच्यातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येईल. तसेच आजचं सूत्रसंचालन अंजलीने इतकं छान केलं की खरोखर भाईंच्या तबल्याबरोबर इतकं ते विलोभनीयच होतं. अंजली ही अवघाची संसार, कुलवधू, तुझं माझं जमेना या सिरियलच्या माध्यमाद्वारे तुमच्या आमच्या घरात काय पण मनात सुद्धा घर करून बसली आहे. तर तिचं सिनियर सिटीजन क्लबतर्फे महाले अभिनंदन करते. हॅलो. हाय. हॅलो. खरं तर विकास कॉम्प्लेक्समध्ये गाण्याचा पहिलाच योग आहे माझा आणि मुहूर्त तर अतिशय उत्तम आहे. या कार्यक्रमाच्या अगोदर उत्तम असं तबला वादनाचा आपण आस्वाद घेतलेला आहे. मी जास्त काही इंट्रोडक्शन करणार नाही कारण ते सांगण्यासाठी इतर लोक आहेत. माझ्याकडे गाण्याचं काम दिलेलं आहे. बघूया. लावून तो ट्रॅक लावून सुरू करू. ओके. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। धन्यवाद। एक कॉर्डलेस माइक मॅडम ना पण दे। हॅलो हॅलो वाळिंबे साहेब, मी तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मोहम्मद रफी साहेबांचीच सगळी गाणी आपल्या समोर ट्रॅकवरती प्रस्तुत करणार आहेत आणि त्यांच्याबरोबर 2 फिमेल आर्टिस्ट आलेले आहेत, तर त्या पण काही आपल्या समोर गाणी पेश करणार आहेत। तर मला काल अचानकच वाळिंबे साहेबांनी सांगितलं की माझ्या पण कार्यक्रमाचं निवेदन तुम्ही करावं अशी इच्छा आहे। तर मी म्हटलं की मोहम्मद रफी साहेबांचं त्यांचं खूप म्हणजे ध्यास आहे, त्यांचे आवडते कलाकार आहेत आणि त्यांचीच गाणी ते विशेष करून गातात। तर मग मोहम्मद रफी साहेबांच्याच काही आठवणी तुमच्याबरोबर शेअर करूया, त्या सांगूया। तर प्रथम आपण आधी त्यांच्या गाण्यापासून सुरुवात करूया। एक हसी शाम को या रफी साहेबांच्या गाण्याने दुल्हन एक राती या चित्रपटातलं हे गाणं ते सुरुवातीला म्हणतील। त्यानंतर आपण काही मोहम्मद रफी साहेबांच्या आठवणींना उजाळा देत हा कार्यक्रम पुढे नेऊया। मॉनिटर देते मॉनिटर हॅलो हॅलो